थँक्यू सो मच. युसुफजी सय्यद सरांचा आवाज या मॅचमध्ये आपण ऐकत होतात. माईकला व्हॉल्यूम द्या आणि बेस द्या. आमचे मंडप डेकोरेटर्स आणि डीजे अतिशय चांगलं काम ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये करतात. थोडासा मायक्रोफोनचा आवाज वाढव. ब्लॅक मायक्रोफोन. सलामीची जोडी सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. ओपनिंग प्लेअर आपल्याला पाहायला मिळते अमित तापकीर आणि त्याच्या सोबतीनं अविनाश रामगुडे अर्थातच या टीमचा कॅप्टन मैदानावरती सलामीला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच सुरू होतीये मैदानावरती. आपण पाहताय आजच्या दिवसातील मॅच नंबर 3 दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली आदरणीय महेंद्रदादा म्हात्रे आणि अरविंद काका बत्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अरविंद काका बत्रे मॅच एन्जॉय करतात. महेंद्रदादा स्वतःच प्लेइंग 11मध्ये. तर अरविंद काकांना आपण इन्व्हाइट करूयात या आपण मंचावरती. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आहे. आजच्या दिवसातील मॅच नंबर आता 4 सुरू झाली आहे. तिसरा सामना नुकताच तुम्ही पाहिला. राजकुमार बनले मॅन ऑफ द मॅच. क्या बॅटिंग केली राजकुमारनं. अगदी एक क्लास बॅटिंग शो. खरं तर राजकुमार तामोरे यांच्या बॅटमधनं सुरू होता. बदलापूर खरं तर राजकुमार तामोरे यांच्यासाठी लकी आहे. याआधी जेव्हा ऐरनजाडला 2 लाखाची स्पर्धा झाली त्यावेळी देखील पालघरच्या टीम माध्यमातनं राजकुमार तामोरे यांना आम्ही खेळताना पाहिलं आणि भरपूर चांगली बॅटिंग त्या टुर्नामेंटमध्ये देखील केली होती. मी नेहमी म्हणतो की राजकुमार तामोरेनं एरनजाडच्या ग्राउंडवरती मारलेला पॉईंटचा 6 मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाही आणि त्यानंतर हे नाव नेहमीच आयुष्यात आठवणीत राहिलं. राजकुमार तामोरे एज इज जस्ट नंबर. आज वयाच्या 50 नंतर देखील ते जे बॅटिंग करत होते क्लास होती. बॉलिंग ट्रॅकवरती आहे परेश. अविनाश रामगुडे आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतो अमित तापकीर या ठिकाणी सलामीला आला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्डवरती या ठिकाणी जोडली झाली. समंदर मोती लुटा देता फिर भी दुनिया वाले उसे खारा ही कहते हैं. या मॅचमध्ये देखील तुम्हाला एक चांगलं क्रिकेट खेळायचं. तुम्ही जितकं मोठं खेळाडू आहात ना तितकं चांगलं क्रिकेट तुम्हाला दाखवायचं. बॅटन पॅडमध्ये होता. सॉफ्ट हँडनं खेळले. अगदी पुश करो खुश रहो अशा प्रकारे सिंगलचा कॉल. इकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप नाही आहे. जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. षटक पूर्ण होण्याआधी 12th मॅन फिल्डिंग टीम आणि बॅटिंग टीम. लक्षात घ्या तुमचं 12th मॅन कंपल्सरी असायला हवा. आणि दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली आपला ऑफिशियल 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. अजून एक चांगला फटका डायव्ह केलाय इकडे कवर्समध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. एक सिंगल या ठिकाणी ॲड केली जाईल आणि एका सिंगल नंतर स्कोर धावफलकावरती पुढे जातोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती सिंगल डबलनं पुढे फ्लाय होत असताना आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. 2 सिंगल आहेत, 1 डबल आहे, 1 व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन आली आहे. मागच्या 3 बॉलमध्ये धाव आलेत 5. अजून एक चांगला बॉल. सातत्याने यॉर्कर्स ब्लॉक हॉल लोवर फुल टॉस आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या 4 बॉलमध्ये धावा धावफलकावरती आहेत 5. हाफ ट्रॅकर नटरा स्टाईल ऑन साईडला टर्न केल्या. आउटफील्ड तिकडे फास्ट फिल्डर देखील पोहोचले डीपमध्ये मिड विकेटला. अजून एक सिंगल या ठिकाणी जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक धावफलकावरती पुढे जातं. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 6 धावा. षटक मैदानावरती सुरू पहिलं पॉवर प्ले P1. वयाच्या 40 नंतर आपल्या क्रिकेटला आणि आपल्या भूतकाळाला आठवणीत करून पप्पू रामगुडेला बॅटिंग मैदानावरती करायची आहे. अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं. आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अविनाश रामगुडे आणि इथे आलाय चौकाराचा ब्रँड. बॉल चालला सीमारेषा पार. बॅकवर्ड स्कोअर लेगला फाडत तोडत निघून गेलाय आणि पहिलं षटक पॉवर प्ले P1 संपलंय आणि टीमची टोटल धावफलकावरती बिनबाद 10 धावा.
थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. पहिलं षटक संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगलं राहिलं क्रिकेट. नेट रन रेट देखील कालच्या दिवसामध्ये अतिशय महत्त्वाचा राहिला. आज रास्ता बना लिया तो कल मंजिल भी मिल जाएगी. हौसला से भरी ये कोशिश एक दिन जरूर रंग लाएगी. जी मेहनत केली आहे ही स्पर्धा भरवण्यासाठी सन्माननीय अध्यक्ष ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगचे पप्पू शेठ पाटील, मेघादादा गोंधळे, त्या सोबतीने निलेशदादा म्हात्रे, प्रमोददादा म्हात्रे, दिनेश शेठ पाटील, जय पवार आणि अगदी आपण पाहता अजून भरपूर सारी नावं आहेत. त्या सगळ्यावरती एकदा नजर आपण जरूर टाकूयात ओव्हर ब्रेकमध्ये. प्रवीणजी पाटील उपाध्यक्ष, सचिनजी कदम, खजिनदार ठाणे, राजा घरत सदस्य मीरा भाईंदर, प्रणय घरत, आनंद श्रेष्ठ, किरण काटकर, राजू शिंदे, निलेश पाटील, त्रिपाल पवार सोलापूर, या सगळ्यांचं भरपूर मोठं योगदान आहे. आणि सन्माननीय उपाध्यक्ष केवलदादा पाटील. धावफलकावरती धावा. पहिलं षटक संपलं 10. आज एक अर्धशतक देखील ताबडतोड आलं. चांगली बॅटिंग सकाळच्या सत्रामध्ये अगदी मॅचेस अतिशय सुरुवात चांगली झाली आजच्या दिवसामध्ये, ते महत्त्वाचं. वेळेवरती कमी गतीनं टाकलाय चांगला बॉल सचिन नाईक. मागच्या मॅचमध्ये याच एंडनं सचिन नाईक ज्यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती आले फार एंडनं 19 धावा खर्च झाला. बट तदनंतर कॅप्टननं जो विश्वास खरं तर मैदानावरती स्वतःवरती ठेवायला हवा तो पाहायला मिळाला. आणि काय कमबॅक सुपरबली केलं होतं सचिन नाईकनं. जरी अपयश आलं असलं टीमला तरी कमबॅक स्टोरी या टीमची देखील बॉलिंग युनिटमध्ये चांगली होती. सचिन नाईक तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. शफल झाले अराउंड आले. क्लीन बोल्ड करायचं होतं. टप्पा पडल्यानंतर बॉल देखील डावा स्टिकच्या बाहेर. एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ द लेग स्टंप. दिस कॉल दी वाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरकार्डवरती जोडली जाते. एक अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 11 धावा. सचिन नाईक तयार बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. अगदी एक्स्ट्रा कव्हरचा फील्ड चेस करतोय. नाही थांबणार. आउटफील्ड फास्ट आणि वेगात ट्रॅव्हल होतोय बॉल. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. चार धावेनं धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती सध्या करतात अमित तापकीर आणि पप्पू रामगोडे. हा फुल टॉस नाही सोडणार. पाठवलाय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वॉर्ड ट्राय बाय फिल्डर. काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं आणि फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होतं. इथे निर्णय पुन्हा एकदा जाईल आता टेक्निकल टीम कडे. सचिन पारगेनं काय फिल्डिंग मैदानावरती दाखवली आहे. तदनंतर त्यानं केलेला थ्रो आणि रनआउट साठी झालेलं अपील. काही क्षणात सगळी कहाणी आपल्या समोर असेल. आज किरण पाटील सरांना आपण पाहता मॅन फ्रॉम उल्वा रायगड, रायगडातील एक जबरदस्त मोठं नाव आणि त्या सोबतीनं पनवेल प्रीमियर लीगचे आयोजक आणि रायगड पनवेल समालोचक समितीचे अध्यक्ष. दादा स्वागत आहे आपलं. आधी आपण बाउंड्री चेक करूयात म्हणजे तिकडे जर काही असेल तर विषय तिकडेच अगदी अंपास म्हणतात की क्लिअर होईल तेच या ठिकाणी आधी चेक केलं जात आहे. बट फिल्डिंगमध्ये जी मेहनत क्षेत्ररक्षकानं केली आहे ती लाजवाब. काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिला फिल्डर्सच्या माध्यमातून आणि बाउंड्री तर या ठिकाणी नक्कीच वाचवली आहे. चला आता पुढे जाऊयात. आपण रनआउटसाठी जे अपील करण्यात आलं त्याकडे आपल्याला नजर टाकायची आहे. नक्कीच कौतुकास्पद या ठिकाणी क्षेत्ररक्षण राहिलं आणि काय थ्रो देखील आला वेगात. यष्टीरक्षक अजूनही आपण पाहता बॉल कॅरी करतात. बॅटर सध्या फ्रेममध्ये देखील नाही आहे. फक्त जर बॉल कॅरी झाला तर रिझल्ट भरपूर काही वेगळा पाहायला मिळेल. बट आय थिंक त्या ठिकाणी आपण पाहताय यष्टीरक्षकांना बॉल स्टिकपर्यंत घेऊन जाताना थोडासा वेळ त्या ठिकाणी लावला. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर अंपायर देखील तुम्ही पाहताय कशा प्रकारे बघतायत एक्झॅक्टली घडलंय काय. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अंपायरची रिक्वेस्ट आहे सेकंड अँगल येऊ द्या.
थोडा नॉट आउट. 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि फिल्डरचं कौतुक देखील व्हायला हवं. नक्की 4 धावा खरं तर त्यांना आपल्या टीमसाठी वाचवलं. जिकडे वाटलं की आता बॉल सहजच जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, तिकडे क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं आले आणि क्लास फिल्डिंग, हाय स्टँडर्ड दर्जा आपल्याला पाहायला मिळाला. अविनाश पोचतील धावफलकावरती. आपण पाहता 2च्या मदतीनं अमित तपकीर 7 बॉल 8, 17 धावा धावफलकावर. अजून एक करारा ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे तिकडे कबसला. बॉल स्टॉप करेल, थ्रो केला जाईल. तो पण एक सिंगल ॲड होती, एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. या मैदानावरती ज्यावेळी आउटफिल्डमध्ये अलॉंग द कार्पेट तुम्ही ड्राईव्ह करता ती पाहण्याची मजा काही वेगळीच आहे. कोहलीचा कव्हर ड्राईव्ह, मुंबईचा मरीन ड्राईव्ह, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा स्ट्रेट ड्राईव्ह, आणि या मैदानावरती ज्यावेळी तुम्ही गवताच्या गालीच्यावरती ड्राईव्ह करता या सगळ्याची मजा काही वेगळीच आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल पाहता क्षणी प्रेमात पडावं असं एक क्रीडांगण त्याच क्रीडा नगरीमध्ये रंगती आहे. भारत विश्वातील लेजंड्स प्रीमियर लीग अर्थातच 40+ ऑल इंडिया. अजून एक सुंदर फटका मिड ऑफ पोचेल चेंडूवरती, एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला, बॉल स्टॉप केला जाईल. एक सिंगल मिळते, एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती 2 षटकं संपली आहेत, 19 धावा. पहिल्या षटकात आले होते 10, दुसऱ्या षटकात टीम दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. कोणती विकेट या ठिकाणी गमावली हा मॅचमधला एक प्लस पॉईंट आहे बॅटिंग टीमसाठी, कारण ज्यावेळी विकेट्स तुमच्या हातामध्ये राहतील त्यावेळी तुम्ही रन्स बनवू शकताय आणि तोच प्रयत्न मैदानावरती सध्या केला जातोय. कारण ही सुरुवात आहे ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगची. पहिला चॅम्पियन, पहिल्या पर्वाच आपल्याला कोण पाहायला मिळेल या प्रश्नाची उत्तरात ना येणारी वेळ आपल्याला देणार आहे. जो सफर की शुरुआत करता है वो मंजिल को पार करते हैं. एक बार चलने का हौसला रखो, मुसाफिर का तो रास्ते भी इंतजार करते हैं. इथे रस्ता तुमच्यासाठी सेट आहे, फक्त या बनवलेल्या रस्त्यावरती तुम्हाला चालायचंय, धावायचंय, संघर्ष करायचा आहे. पप्पू शेठ पाटील सध्या आपल्याकडे जे ब्रँड शूज या ठिकाणी उपलब्ध आहेत असे स्पोर्ट्सचे त्याची पाहणी करतात. एखादं गिफ्ट आज निलेशदादा किंवा मेघादादा त्यांना पण देईल. धावफलकावरती 2 षटकात 19 वेगात टाकलाय बॉल, चाललाय स्टेच्या हातामध्ये. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 3 आणि बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेत गोलंदाज परेश. कोशिश के बावजूद हो जाती है कभी हार, होके निराश मत बैठना है यार, बढ़ते रहना आगे चाहे जैसा भी हो मौसम, पा लेती मंजिल चीटी भी गिर गर कई बार. कमबॅक करायचा बॅटिंग टीमला, स्पेशली अविनाशला, आणि आता फटका त्याच्या फेवरेट झोन मध्ये खेळलाय. ऑफ स्टिकला जाऊन थांबला, जसं अर्ध्या विकेटवरती पडलाय. फाईन लेगच्या वरनं हुक करत असताना बॉल पाठवला सीमारेषा बाहेर. येतो एक दमदार षटकार कॅप्टन अविनाश रामगुडे. सुपर अतिशय सुंदर सॉन्ग आपल्या डीजे रॉकर्सच्या माध्यमातून आपण ऐकता. डीजे विलास भोईर जे मंडप डेकोरेटर्स आहेत त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मित्र एंटरटेनमेंट करतात. क्रिकेट आणि त्याच्या सोबतीने म्युझिक. षटकारानंतर अगदी संयम देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॉल डीपमध्ये समोर लॉंग ऑनला. धावफलकावरती धावा 1ने पुढे जातील. टीमची टोटल स्कोरकार्डवरती एका धावेच्या मदतीनं पुढे फ्लाय होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. काल आपण पाहिलं कनक 11 भांडूपनं टेबल टॉप केलं. श्रीराम कोल्ड्स कोल्हापूरनं काल टेबल टॉप केलं. पहिल्या क्रमांकावरती होती श्रीराम कोल्ड्स कोल्हापूर. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती नेट रन रेटच्या आधारासोबत जे चांगलं हेल्थी होतं 6.667 अगदी अशा प्रकारे, आणि त्या जोरावरती टेबल टॉप करताना कनक 11 भांडूप टीमला आपण पाहिलं. काल त्या 2 टीम टेबल टॉप्स करतात. आज मैत्री 11 पालघर चांगलं खेळली आहे. शेवटच्या अंतिम बॉलवरती तो सामना होता. इथे फटका समोर डीप लॉंग ऑनला. कॅचचा कॉल काही काळ जरूर असं वाटलं की जेल होईल, आणि पहिल्या बाउन्सवरती हा बॉल या ठिकाणी कॅरी झालाय असं अंपायर त्या ठिकाणी क्लिअरली सांगत असताना काही काळ फिल्डरचं अपील जरूर सुरू होतं. या ॲक्शन रिप्ले आपण या ठिकाणी पाहूयात एक्झॅक्टली घडलं काय होतं. 27 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या बॉलवरती फिल्डर्स म्हणत होते की बॉल आधी शूजवरती पडला, त्यानंतर बाउन्स होऊन माझ्या हातामध्ये आला असं त्यांचं मत होतं, आणि भरपूर लांब हा बॉल
भरपूर लांब आहे, कुठेही चान्स नव्हती फिल्डर्सला त्या ठिकाणी. काही हरकत नाही आहे, एक्साइटमेंट असते त्यामध्ये, भरपूर वेळा होऊन जातं. इथे लाईन चेक केली जाईल, डावा स्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा तो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती 1 पुढे जात असताना स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते आहे धावफलकावरती धावा 28. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. एक सिंगल अजून जोडली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितका सुंदर असं थ्रू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचेल. मात्र मागे आता बॅकअप, कारण यष्टीरक्षक थोडीशी पुढे पोहोचले होते, थ्रो कॅरी करता आला नाही तिकडे त्यांना. आणि धावफलक 1 पुढे जात असताना टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहताय 29 या आकड्यावरती आहे. 29. परेश वालेंद्रा अजून एकही विकेट अगदी आपण पाहिलं तर 2.5 षटकामध्ये गमावली नाही आहे. दीपकदादा प्रतिष्ठान स्वतः टीम ओनर महेंद्रदादा म्हात्रे या टीममध्ये आहेत, खेळताना आपल्याला पाहायला देखील मिळतील. मात्र आता विकेटचा शोध आणि लॉंगॉनला फिल्डरच्या हातामध्ये जाऊन त्या ठिकाणी विसावलाय आणि षटकं संपली आहेत मैदानावरती 3. आणि टीम दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावात 29. रन बॉल. बॅटिंग करताना आपण अमित तापकीरला पाहिलं, 10 चेंडू आणि 10 धावा त्यांच्या बॅटमधनं आल्या. आता नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचतात. षटकं संपली 3 रन्स आहेत 29. एक छोटासा डीजेवाला ब्रेक घेऊ आणि पुन्हा परतो या मैदानावरती. धावफलकावरती आपण पाहता धावा 3 षटकं 29. अगदी पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना एक चांगल्या स्टेजला सध्या आपल्याला टीम पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये रन चांगल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहताय काहीशा रन जरूर आला, एक षटकार आला, मात्र एक विकेट गमावली आहे. त्यामुळे काहीसं मुवमेंट शिफ्ट होतं. आता आपण पाहता टीम अप्पा स्ट्रायकर्स CBD नवी मुंबईकडे आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करते आहे दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. अजूनही खेळ बाकी आहे मैदानावरती 3 षटकांचा. येत्या 3 ओव्हरमध्ये स्कोर कार्ड किती पोहोचेल त्याकडे लक्ष सध्या लागल्या बॅटिंग टीमचं. प्रयत्न करतील इथनं कमीत कमी 60+ जावं, जेणेकरून एक बॉलरसाठी चांगलं स्टेज मिळेल, एक चांगलं टार्गेट सेट केलं जाईल. पाहत राहा ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग पर्व पहिलं. कॅप्टन मैदानावरती बॅटिंग करतात पप्पू रामगुडे. अजून एक सिंगल त्यांच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक 1 पुढे जात आहे. न्यू बॅटर मैदानावरती येतोय. आपण पाहता हरीश केने, मॅन फ्रॉम चिकनघर कल्याण, आणि एक प्रतिभा संपन्न असं खेळाडू. अगदी 40+ च्या क्रिकेटमध्ये कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तुम्ही उलगडून पाहिलं तर एका वेळा 92, एका वेळा 96, एका वेळी 97 आणि एक शतक देखील ज्या खेळाडूच्या नावावरती आहे 40+ क्रिकेटच्या माध्यमातून, तो हरीश केने सध्या मैदानावरती खेळतो. आणि अवघ्या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये ते शतक त्यानं झळकावलं 26 बॉलमध्ये. एक मोठं नाव आहे हरीश केने, सध्या बॅटिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता सचिन नाईकचा. वाईट यॉर्कर बॅकफुटला जाऊन जागा बनवत रूम क्रिएट केला आणि तिकडे मात्र फटका खेळत असताना डीपमध्ये कव्हरला. एक सिंगल अजून त्या ठिकाणी जोडली जाईल. फिल्डिंगमध्ये काहीशे चेंजेस आता आणले जातात, जसे रायटी लेफ्टी विकेटवरती बॅटिंग करतात सातत्यानं आपण पाहता. फिल्डिंगमध्ये बदलाव आणत असताना मात्र लक्षात घ्या बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं देखील या मैदानावरती टाकायची आहेत. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 31 धावा, 31ला विकेट गेले. एक अजूनही 4 बॉलचा खेळ ओव्हर नंबर 4 मधील शिल्लक आहे. सचिन नाईक सध्या बॉलिंग करतोय. आतापर्यंत 11 धावा त्यानं खर्च केलेत. एक विकेट मिळाली आहे गोलंदाजी करताना परेश यांना मागच्या 3ऱ्या षटकाच्या अंतिम बॉलवरती. फिल्डिंग आपण पाहू शकता कशा प्रकारे सजवली. एक डीपमध्ये बॅकवर्ड स्कोअर लेग, एक मिड विकेट, समोर लॉंग ऑन, ऑफ साईड ला एक लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दरम्यान. बॅट अँड पॅड मध्ये होता. हेलिकॉप्टर स्टाईल बॉलला खोदून काढलं. एक सिंगल या ठिकाणी मिळेल आणि एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती पुढे जातो. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आपण पाहता 32, 32 धावा. चांगली रंगते आजची मॅच. प्रत्येक सामना आज आपण पाहता हाय व्होल्टेज एक क्लोज जातोय
आणि अशाच मॅचेस पाहण्यासाठी खरं तर प्रेक्षक राजा मैदानावरती येत असतो. एक चांगलं क्रिकेट, संघर्षमय क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होते. सचिन नाईक तयार आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट फार एंड. हा फुल टॉस त्याच्यावरती केलाय, आक्रमण फिल्डर उपस्थित मिड विकेटला, टिपलाय त्या ठिकाणी झेल, संपलाय हरीश केनेचा खेळ. कधी कधी एखादा खराब बॉल देखील तुम्हाला विकेट देऊन जातो. मागचे जितके सचिन नाईकनं टाकले ना तितके चांगले होते, हा खराब होता, बट त्याच्यावरती नशीब चांगलं होतं गोलंदाजाचं आणि खराब होतं बॅटरचं. हरीश केने बाद होतोय, धक्का दुसरा लागला टीम दीपक दादा प्रतिष्ठानला. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. दाखल होत असताना साई म्हात्रे, मॅन फ्रॉम देसाई, अनेक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक्स देखील या खेळाडूच्या नावावरती रेग्युलर क्रिकेटमध्ये राहिला. त्या सोबतीनं आपण पाहताय 40+ क्रिकेटच्या फॉर्मॅटमधनं देखील. मला आजही आठवतं छत्रपती क्रीडांगण देसाईचं त्या मैदानावरती साईनं केलेली बॅटिंग आणि त्याच्या कारकिर्दीतली पहिली प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक वयाच्या 37व्या वर्षी त्यानं मिळवली होती. 32ला 2 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. सचिन नाईकच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. देसाईचं क्रिकेट नेहमीच ओळखलं जातं. 3 जनरेशन एकाच मॅचमध्ये खेळताना देसाईसाठी आम्ही पाहिलेत. साईसाठी या बॉल बीट झाले, आल्याला लॉफ्ट करायचं होतं, लॉंग ऑनच्या वरनं खेचायचं होतं, फटका नाही जमलं त्या ठिकाणी साईला. सुखदेव काका म्हात्रे, त्यानंतर त्यांचे दोन्ही चिरंजीव, एक डावखुरे हाताचे घातक आणि विध्वंसक जे आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि ऑलवेज मी नेहमीच मिस करतो रिची सुखदेव म्हात्रे यांना. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक असा खेळाडू ज्याच्या चेहऱ्यावरती नेहमीच एक गोड असतं, बट त्याची बॅट तितकीच तिखट होती. ड्राईव्ह केलं समोर लॉंग ऑफला आणि त्या सोबतीनं आपण नेहमीच सलामीला पाहिलं टीम देसाईसाठी प्रमोद म्हात्रे यांना. भरपूर मोठं क्रिकेट आहे देसाईचं. रविदादा म्हात्रे असेल, त्या सोबतीनं अगदी अनेक लेजंड प्लस देसाईच्या क्रिकेटनं कल्याण डोंबिवलीकरांना दिले. एका सिंगलच्या मदतीनं 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहताय 33 धावा धावफलकावर, विकेट गेले 2. हवाओं के भरोसे मत उड़, चट्टाने तूफानों का भी रुख मोड़ देती है, अपने पंखों पर भरोसा रख, हवाओं के भरोसे तो पतंग भी उडा करती है. या मॅचमध्ये ना स्वतःवरती विश्वास ठेवत पुनरागमन करायचं आहे आणि ते कोण करून देईल अगदी त्याकडे लक्ष मैदानावरती सध्या लागलंय. प्रेसीच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहता अंपायरसाठी 3 या ठिकाणी डबल टी शर्ट किट देण्यात आलेत. तर प्रेसीचं देखील मनपूर्वक आभार. आणि पहिल्याच दिवशी ज्यावेळी बॅट्स प्रेसीच्या इथे उपस्थित झाला, आम्ही चर्चा करत होतो मुन्ना पठाण सरांसोबत. मुन्ना सरांनी भरपूर चांगली आम्हाला माहिती दिली. 1990 आणि जो पिरियड तिथनं क्रिकेटचा खऱ्या अर्थानं सुरू होता, 300 ते 350 रुपयाला प्रेसीच्या माध्यमातून क्वालिटी बॅट्स मिळायच्या, बट एखाद्या खेळाडूकडे ते देखील पैसे नसायचे. मात्र 4-5 खेळाडू एकत्रित ते पैसे जमा करून बॅट्स खरेदी केल्या जायच्या आणि प्रेसीच्या बॅटची क्वालिटी इतकी मोठी होती की जवळजवळ 6-7 वर्ष त्या बॅटनं तुम्ही चांगलं प्रोफेशनल क्रिकेट खेळत होतात. आणि आज पुन्हा एकदा अंकल्सच्या माध्यमातून अगदी प्रेसीचं ॲडव्हर्टायझिंग होतं आहे, त्या ब्रँड पुन्हा एकदा नवानं उभारी घेत आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि म्हटलं जातं ना मुन्ना सर जुनं ते सोनं, आणि प्रेसी म्हटलं की ऑलवेज ओल्ड इज गोल्ड. फटका चांगला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील या ठिकाणी 4. या स्पर्धेमध्ये तब्बल 4 बॅट त्यांच्या माध्यमातून आलेत. त्याबद्दल प्रेसी ब्रँड शॉपचे ओनर प्रेसी अंकल त्यांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूयात. फिल्डिंग थोडीशी खराब झाली, बॉल सीमारेषा बाहेर गेला आणि 4 धावा मिळतात. या ठिकाणी फलंदाज साईनाथ अर्थातच साई म्हात्रेला. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्यांच्यासाठी एक पारितोषिक आला. आणि तब्बल या स्पर्धेमध्ये आपण पाहता 21,000 रुपयाचा पारितोषिक आहे बेस्ट बॉलर आणि त्या सोबतीनं बेस्ट बॅटरसाठी देखील. आणि ते आपल्याला पुरस्कृत करण्यात आलं मेडिटेक रायडरचे सन्माननीय दिनेश सावंत साहेब, त्यांचं देखील करूयात मनपूर्वक आभार. तब्बल पाहताना आपण बेस्ट बॉलर जो या स्पर्धेतील असेल त्याच्यासाठी 21,000 रुपयाचा पारितोषिक आहे. बेस्ट बॅटर जो या स्पर्धेतील असेल त्याच्यासाठी 21,000 रुपये
पारितोषिक आहे आणि ते आपल्याला आलंय दिनेशजी सावंत साहेब मेडिटेक रायडरच्या माध्यमातून आणि त्या सोबतीनं स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक ड्रीम मोटर बाईक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नरेशजी भोईर साबेगाव उद्योगपती त्यांच्या माध्यमातून. फटका चांगला ऑन साईडला खेचलाय, डीप मिड विकेटला चाललाय. देसाई गावाचा डंका मैदानावरती पिटत असताना स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती फलंदाज साईनाथ मात्रेची बॅट बोलती आहे षटकाराची भाषा. थँक्यू डीजे. टीम अडचणीत होती, त्या अडचणीत आता मात्र साईनाथ मात्र टीमला बाहेर काढतोय. जमी से जुड़कर आसमां की बातें करो, ख्वाब नहीं हकीकत से मुलाकात करो, तूफा से डरते बुजदिल यारो, शेरदिल बनकर मुसीबतों से दो हात करो. आणि ती लढाई सध्या करत असताना धाव फलक 45-2. कल्याण डोंबिवलीचं 40+ क्रिकेट नेहमी चर्चेत असतं आणि त्याचं पूर्णपणे श्रेय जातं 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील साहेबांना. मॅच बॉल मिस झाला, बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. मॅच रेफरीज लक्ष सुद्धा सगळ्या गोष्टीकडे, जी जिम्मेदारी प्रत्येकाच्या खांद्यावरती या बॉल बॉय आपण काळजी घ्यायची आहे. मॅच बॉल थोडंसं लवकर येऊ द्या मैदानावरती. आता जेपी त्या ठिकाणी आहेत, नवा बॉल मैदानावरती पुरवला जाईल. सेकंड तुमच्यासाठी चॉईस बॉल नाही आहे, जो कमिटीच्या माध्यमातून येईल तोच बॉल घेऊन तुम्हाला मैदानात खेळावा लागेल. मॅच बॉल रिटर्न आला जय सर, मॅच बॉल परत आला जय सर. ओके थँक्यू. जय सर खुश आहेत, आज पूर्ण फॅमिली त्यांची सोबत आहे आणि आज जय पवार या नावानं काय केलंय ते पाहण्यासाठी वहिनी आणि त्या सोबतीनं जय पवार यांची लाडकी बेबी डॉल या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील करू आपण मनपूर्वक स्वागत. आणि मुन्ना पठाण सरांची फॅमिली देखील आज या ठिकाणी उपस्थित आहे. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील A1 जोडी. बॉल हवेत मिडॉनला, क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अँड कॉट. आणि आज जर कदाचित दोन्ही वहिनी साहेब एकत्र आल्या तर दोघी बहिणी म्हणतील की आपल्या दोघांपेक्षा जास्त हे दोघं जास्त काळ एकत्र असतात. थँक्यू डीजे. 45वा धाव फलकावर 45. साईची विकेट नुकतीच जातीय मैदानावरती. फलंदाज बाद झाले 6 बॉलमध्ये 12 रन्स त्याने केल्या. अविनाश रामगुडे बॅटिंग करतोय मैदानावरती. आतापर्यंत चांगला तो मैदानावरती खेळलाय. 11 बॉलमध्ये 19 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. आज समालोचनामध्ये अतिशय चांगली साथ आम्हाला मिळते. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील समालोचन क्षेत्रातील एक सर्वाधिक मोठं नाव कुणालजी दाते सर आपल्या सोबत आहेत. आणि आज पालघरचा आवाज युसुफजी सय्यद सरांना पण ऐकता. न्यू बॅटर मैदानावरती आला राहुल साठे, बॅटिंग ट्रॅकवर नंबर 5 वरती. फटका समोर, हा देखील फसला आणि यावेळी देखील विकेट त्या ठिकाणी मिळतीये गोलंदाजाला. काय कमबॅक केलाय शेवटच्या अंतिम 2 बॉल वरती. जर आता आपण पाहिलं ना तर विकेट्स मैदानावरती काढत असताना गोलंदाज हेमंत शिंदे अर्थात जम्बोला आपण पाहिलं. षटक संपल्या मैदानावरती या ठिकाणी आपण पाहताय ते म्हणजेच 5वं आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धाव फलकावरती 45 आणि अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे. इम्पॅक्ट प्लेअर आहे का तसं अंपासला कळवायचं तुम्हाला. इम्पॅक्ट प्लेअर मैदानावरती या ठिकाणी दाखल होतील. संदीप कदम फलंदाजीसाठी दाखल होत असताना पुण्याच्या क्रिकेटमधील एक मोठं नाव. अप्पा स्ट्रायकर्स CBD नवी मुंबई आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करतीये टीम दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. सध्या जय पवार JP द बॉसला आपण पाहता. जयप्रकाश पवार सध्या क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आणि त्या सोबतीनं आपण पाहता ऑन स्क्रीन कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटची ओळख. कल्याण डोंबिवलीला व्यावसायिक क्रिकेटवरती अगदी अधिराज्य गाजवण्यामध्ये निलेश म्हात्रे, पिंट्या जोशी, प्रमोद म्हात्रे या नावांची चर्चा नेहमी केली जाते. व्यावसायिक क्रिकेटमध्ये नेहमीच सुरुवातीचा काळ जर तुम्ही पाहिला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात या तिघांनी कल्याण डोंबिवलीकरांना ओळख दिली. मॅकलेस असेल, त्रिशूल असेल अशा मोठ्या मोठ्या टीमच्या माध्यमातून 15व्या 16व्या वर्षी क्रिकेटची कारकीर्द सुरू करणार आहे. हे दिग्गज इथे फुल टॉस कसा सोडेल मैदानावरती. फलंदाजी करतोय पुणे जिल्ह्याचा ढाण्या वाघ. बॅटिंग ट्रॅक वरती आहे.
अविनाश रामगुडे आणि त्याच्या बॅटमधून आला हा एक दमदार षटकार. थँक्यू डीजे. कॅश शॉट होता, फुल टॉस बॉल, संधी होती, त्याचा फायदा उचलला. मागचे भरपूर काळ झाले शांत होते पप्पू रामगुडे आणि तदनंतर त्याची बॅट फक्त इतकंच सांगतीये. धाव फलकावरती धावा 51. 45 होते, त्यामध्ये 6 नुकतेच ऍड झालेत. जो मुस्कुरा रहा है उसे डर ने पाला होगा, जो चल रहा है उसके पाव में भी छाला होगा, बिना संघर्ष के इंसान चमक नहीं सकता, जो जलेगा उसे दिए में उजाला होगा. आणि सध्या आपला बॅटनं एक जबरदस्त मैदानावरती इम्पॅक्ट टाकत असताना इम्पॅक्ट प्लेअर सचिन कदम मैदानावरती दाखल झालेत. संदीप कदम मध्ये तुमचं 12th मॅन या ठिकाणी पाठवायचं आहे. दीपक दादा प्रतिष्ठान जे 12th मॅनच्या भूमिकेत होते ते सध्या इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावरती पोहोचलेत आणि अजून एक चौकार येतोय अविनाश रामगुडेच्या बॅटमधून. डेट ओव्हर सुरू आणि चांगली बॅटिंग सध्या पप्पू रामगुडे करतोय. थँक्यू डीजे. बॅटन पॅटमध्ये यॉर्कर टाकला होता, अगदी बॅकलिफला खाली आणत फ्रंट लिकला मागे घेत अगदी सहजच ऑन साईडला खोदून काढला आणि हा येतोय चौकार. 4 धावा. धावफलक 4 ने पुढे जाईल. 55 धावा. अविनाश रामगुडे चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चालला डीप मध्ये समोर लंगॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एक सिंगल मेल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये अब तक 56 धावा धावफलकावर. जिंदगी में रिस्क लेने से कभी भी मत डरो, क्योंकि या तो हार मिलेगी या सीख मिलेगी, और एक दिन जीते तो अच्छे हार में और अच्छे जीत में अनुभव तो आपको जरूर मिलेगा. ऑन साइडला बॉल टर्न केला, मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहे आणि टीपला गेलाय जेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. अजून एक विकेट. थँक्यू डीजे. इम्पॅक्ट प्लेअर मैदानातून बाहेर येतात. विकेट जातीये. संदीप कदम बाद झाले. इम्पॅक्ट प्लेअर फारसा इम्पॅक्ट मैदानावरती टाकू शकला नाहीये. न्यू बॅटर मैदानावरती येतील. अमर गोरे. धावफलकावरती धावा 56. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभे आहेत. एक सिंगल अजून जोडली जाईल. पुन्हा एकदा स्ट्राइक मिळतीये ज्याचा शोध घेत होता पप्पू रामगुडे. 14 बॉल 30 वरती तो वैयक्तिक बॅटिंग करतोय. बॅटन पॅड मध्ये पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित. स्क्वेअर लेगला थ्रो केला जाईल. एक सिंगल मिळतीये आणि पहिला डाव सिंगलच्या मदतीनं मैदानावरती संपलाय आणि टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 6 षटकं संपली आहेत. 58 धावात. चांगलं बॉलिंग युनिट या टीमकडे. मोतीराम भोईर देखील आज टीम मध्ये खेळतात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वाकळण गावाच्या क्रिकेटला आज सर्वाधिक श्रीमंत गाव म्हणून क्रिकेट पटलावरती ओळखलं जातं आणि त्यामध्ये सर्वाधिक मोठा वाटा कॅप्टन ऑफ द टीम मोतीराम दादा भोईर यांचा. आणि आज 40+ ऑल इंडिया प्रीमियर लीग मोतीरामजी भोईर खेळतात. नक्कीच पाहिल्यानंतर भरपूर अभिमानास्पद तो क्षण वाटला आणि बेस्ट ऑफ लक दिवात या मॅचसाठी दीपक दादा प्रतिष्ठान आणि कॅप्टन कूल MB यांना. जाऊयात अगदी आता आपण मॅच. सध्या पहिला डाव तुम्ही पाहता. अमीर तापकीर 10 चेंडू 10. पप्पू रामगुडे कॅप्टन नॉक त्याच्या बॅटमधून आलं 15 बॉल 31.
हरीश केने 2 चेंडू 1, थोडंसं लवकरच त्यांना बॅट केलं. सचिन नाईकनं फुलटॉसवरती त्यांची विकेट काढली. त्यानंतर 6 बॉलमध्ये साईनाथच्या ज्या 12 आहेत ना ते या मॅचमध्ये भरपूर इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर कोणताही फलंदाज मैदानावरती आपण पाहताय फारसा मोठा रोल बॅटिंगमध्ये डबल डिजिटमध्ये दाखवू शकला नाही आहे. पप्पू आणि साईनाथनं चांगली बॅटिंग केली, जे डबल डिजिटमध्ये दोन्ही बॅटर तुम्हाला पाहायला मिळतात. पहिला डाव संपला, धावा झाल्यात 58 आणि 59 धावेचं लक्ष्य मैदानावरती पार करायचं. परेशनं गोलंदाजी केली, डॉट्स टाकले, त्यांना डी इकॉनॉमी होती, 10 विकेट्स त्याला मिळाली. एक सचिन नाईकची 2 षटकं आणि इकॉनॉमी फार सुंदर होती या मॅचमध्ये, जी सचिन नाईककडनं अपेक्षित होती. 6.50 आणि 1 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. हेमंत शिंदेने 1 षटक टाकलं, 2 विकेट काढल्या. त्यानंतर भरत मेहर, वन ऑफ द ग्रेट लेजंडरी प्लेअर, त्यांच्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं 1 विकेट मिळाली आणि 13 रन्स त्या षटकामध्ये खर्च झाला. लक्ष लागलं असेल केतन मेहरच्या बॅटकडे. वन ऑफ द बिगेस्ट नेम रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे केतन मेहर. त्यांना देखील देऊयात आपण. बेस्ट ऑफ लक. मॅच सुरू होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया आपण बदलाव आणि आवाज या पुढच्या मॅचसाठी. या ऐकूयात ज्या आवाजाला आज टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये सर्वाधिक मोठी पसंती मिळते. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक ख्यातनाम समालोचक आमचे मित्र कुणालजी दाते सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद ओमकार शेट्टी सरांचा. हॅलो. धन्यवाद ओमी शेटे यांचा आवाज तुम्ही ऐकला. आणि आता या मॅच मध्ये 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 59 टू विन 36 बॉल मध्ये आप्पा स्ट्रायकर सीबीडी नवी मुंबई या टीमच्या समोर हे टार्गेट सेट झालंय. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवलीच्या माध्यमातून हे टार्गेट सेट झालंय. आणि मगाशी पप्पू रामगुडे यांनी सांगितलं होतं की आम्ही 60च्या आसपास नक्कीच धावा करण्याचा प्रयत्न करू. ऍक्च्युली पहिल्याही मॅच मध्ये त्यांनी तेवढ्याच धावा केल्या होत्या, तरी देखील ते पराभूत झाले होते. ऑलमोस्ट 3.5 ओव्हरमध्ये सामना फिनिश केला होता. आसिफने दमदार असं अर्धशतक नोंदवलं होतं. ते पहिलं अर्धशतक होतं या स्पर्धेतलं. तुम्ही पाहताय 40+ वेलफेअर असोसिएशन आयोजित ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगचं आयोजन. या स्पर्धेचे शिल्पकार अध्यक्ष प्रदीप शेठ म्हणजेच पप्पू शेठ पाटील भिवंडीचे आहेत. त्याचबरोबर कार्याध्यक्ष प्रबोध मात्रे, केवल पाटील उपाध्यक्ष पालघर, प्रवीण पाटील उपाध्यक्ष पनवेल, निलेश मात्रे सचिव डोंबिवली, मेघनाथ गोंधळे सहसचिव वाघवी ठाणे, जय पवार खजिनदार कल्याण, सचिन कदम सह खजिनदार ठाणे, राजा घरत सदस्य मीरा भाईंदर, चला मॅचला सुरुवात करा. 25 मिनिटाचा टाइम दिला जाईल तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. त्यामध्ये सचिन कदम सह खजिनदार आहेत, राजा घरत सदस्य आहेत, मीरा भाईंदर, प्रणय घरत आहेत सदस्य पालघरचे,
आनंद श्रेष्ठ सदस्य ठाणे, किरण खतकर सदस्य कोल्हापूर, राजू शिंदे सदस्य कराड, निलेश पाटील सदस्य आहेत नाशिक. फुलटॉस बॉल होता, पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळलाय समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. 2 टप्पे घेत मितेश दरबारने बॉल आतमध्ये ढकलला, तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. त्याचबरोबर त्रिपाल पवार सोलापूर आणि त्याचबरोबर विजयजी भगत शहापूर हे सर्वच आमचे सदस्य. मारुती कवालदार सल्लागार आहेत, सुरेश राणाजी आणि रणजित पिल्लई, सगळ्यांचं मनपूर्वक आभार. परत एक वेळा बॉल हवेत आहे, आता संधी निर्माण झाली आहे. मितेश परत धावतो आणि या वेळेला चांगलं जजमेंट, चांगला झेल फलंदाज बाद. झहीर खान बॉलिंग करत असताना, आणि मगाशी पप्पूने सांगितलं होतं की मागच्या मॅच मध्ये मितेश आणि झहीर खान यांची गोलंदाजी चांगली झालेली नाहीये. या मॅच मध्ये त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्यात आणि झहीर खानने ते काम करून दिलंय. पॉवर प्ले मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये दुसरी धाव कंप्लीट झाल्यानंतरच लगेच विकेट घेतली आहे. 2 वर 1 अशी परिस्थिती. अप्पा स्ट्रायकर नवी मुंबई या टीमची धावसंख्या. टार्गेट आहे 59 धावांचं, चांगलं टार्गेट सेट झालंय. न्यू बॅटर सचिन नाईक टीमचा कॅप्टन आता खेळण्यासाठी. सचिन नाईक आणि रियाज कुरेशी अशी जोडी आहे आता मैदानामध्ये. 1 विकेट गमावल्यानंतर एक चांगलं टार्गेट आहे. 25 मिनिटाचा वेळ आहे, त्याच्यामुळे सहकार्य करा. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करणं गरजेचं आहे. 4:28 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय. यावेळेला पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाचा देखील, आणि एकच धाव मिळते सचिन नाईकला. त्यामुळे टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 3 आहे. पहिल्या 3 बॉलचा खेळ इथे संपलाय. झहीर खानने मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं फार एंडने गोलंदाजी केली, भरपूर धावा खर्च केल्या. मितेशने कॉमेंट्री बॉक्स एंडने गोलंदाजी केली, भरपूर धावा खर्च केल्या. परंतु या मॅच मध्ये झहीर खानची गोलंदाजी नक्कीच चांगली आहे. पुढचा बॉल ड्राईव्ह करत असताना बीड ऑफ आहे. तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये स्ट्रेट येऊन बॉलला अडवलं, नाही मिळणार धाव. डॉट बॉल दबाव नक्की बनवताना दिसेल अप्पा स्ट्रायकर सीबीडी नवी मुंबई या संघावर. फलंदाज रियाज कुरेशी, रईस कुरेशी उर्फ अली. आडव्या बॅटने खेळलाय रईसने. 1 धाव इथे मिळेल रईस कुरेशीच्या खात्यामध्ये. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 4. या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल रईस कुरेशीला, कारण हा महत्वपूर्ण सामना. 59 धावा चेस करायचे असतील तर 31 बॉल मध्ये आता 55 धावा करायच्या आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा. ओ परफेक्ट यॉर्कर झहीर खानचा, बरोबर जाऊन पेटीत क्रीज मध्ये जाऊन डिलिव्हर्ड होतोय बॉल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अप्पा स्ट्रायकर सीबीडी नवी मुंबई या टीमची धावसंख्या 4. 1 फलंदाज बाद. 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजूनही 55 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 30 बॉल मध्ये. 4 मिनिटं पहिलं षटक टाकण्यासाठी लागलेले आहेत, कारण 4:28 सामना सुरू झाला होता. त्याच्यामुळे वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. प्रत्येक ओव्हर नंतर तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल, किती टाइम तुम्ही घेताय. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकणं गरजेचं आहे. अप्पा स्ट्रायकर सीबीडी विरुद्ध दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवलीच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. दोन्ही संघ मागच्या मॅचेसमध्ये हारून आलेले आहेत, त्याच्यामुळे या मॅचमध्ये जिंकावं लागेल. आणि सलग 2 सामने तर मैत्री स्पोर्ट्स पालघरने जिंकलेत. स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली त्यांनी. सेकंड मॅचला म्हणजे तिसऱ्या मॅचमध्ये मेडिटेक रायगडला पराभूत केलं. एक मातब्बर संघाला पराभूत केलं. मितेश दरबार गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हरमध्ये. मितेश दरबार सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येईल. मागच्या मॅचमध्ये मितेश दरबारने आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी केली होती आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 23 धावा खर्च केल्या होत्या. तर या मॅच मध्ये तो फार एंड कडून गोलंदाजी करतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा. मितेश सेकंड ओव्हरमध्ये
पहिला बॉल लोअर फुलटॉस होता, ऑन साइडला दिशा देत असताना एक धावी ते कंप्लीट केली आहे रईस कुरेशीने. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5 धावा. सचिन नाईकला या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावीच लागेल जर या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान तुम्हाला कायम ठेवायचं असेल. पण तो असं नाहीये की आव्हान संपेल, कारण 6 मॅच लीग स्टेजमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे तुमचा नेट रन रेट देखील तेवढाच महत्त्वाचा असेल, ज्या वेळेला सर्व टीमचे पॉईंट समान होतील. त्याच्यामुळे नेट रन रेट सुधारणं देखील तेवढंच गरजेचं आहे. मितेश दरबार टू सचिन नाईक. परत एक वेळेला फुलर लेनचा बॉल होता. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना 2 वेळेला याच लेंथवर सचिन बीट झालाय. मागच्या ओव्हरमध्ये जहीरने शेवटचा बॉल यॉर्कर टाकला, वाईड यॉर्कर, तिथे बीट झाला सचिन. आणि या ओव्हरच्या सुरुवातीलाच मितेशचा दुसराच बॉल खेळत असताना परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्करचा प्रयत्न मितेशचा, त्याच्यावर बीट होतोय सचिन नाईक, टीमचा कॅप्टन. टीमची धावसंख्या 5. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर असताना पुढचा बॉल मितेश ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, ओव्हर द बॉलर हेड, सरळ बॅटने खेळलाय. स्ट्रेट खेळत असताना डीप मधून फिल्डर येतोय लॉंग ऑन वरून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातील. 2 धावा सचिनच्या खात्यामध्ये, 2 धावा टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 7. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. तुम्ही पाहताय 40+ वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री चषकाचं आयोजन. नक्कीच आम्ही सुजित तात्याशेठ पाटील यांचे आभारी आहोत, ठाणेकर ग्रुपचे आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून लॉफ्ट केला यावेळेला सचिनने बॉल. टायमिंग प्रॉपर आहे. बॅटमधून जो आवाज आलाय त्याच्यावर लिहिलेला आहे 6 धावा मिळतील. षटकार. सहा धावा येत आहेत. दोन धावा आल्या, त्याच्यानंतर षटकाराला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 13. परत एक वेळा यॉर्करचा प्रयत्न, चॉप केलाय त्या बॉलला, कापलं अक्षरशः. शॉर्ट कव्हर पॉइंटला बॉल अडवला जाईल तोपर्यंत 1 रन मिळताना दिसते. सचिन पोहोचलाय 10 वर. टीमची धावसंख्या 14. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 बॉल आतापर्यंत टाकलेत. 10 धावा मितेश दरबारने खर्च केलेल्या आहेत. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवलीने 59 धावांचं टार्गेट सेट केले, 59 टू विन. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू आहे. धावा झाल्या 14. शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप, बॅकवर्ड ऑफ पॉइंट. परत एक वेळा ओव्हर द बॉलर हेड, व्ही शेप मध्ये फटका सजवत असताना डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल. सातत्याने यॉर्करचा प्रयत्न केला या ओव्हरमध्ये मितेश दरबारने. लोअर फुलटॉस मध्ये काही बॉल परावर्तित देखील झालेत, परंतु एवढे काही मोठे फटके आलेले नाहीयेत. एक षटकार वगळता 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7.5 ची सरासरी. टीम आप्पा स्ट्रायकर सीबीडी बेलापूर नवी मुंबई या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15. एक फलंदाज बाद. यस डीजे. परत एक वेळा झहीर खान गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. आता दोन्ही गोलंदाजांचे एंड बदललेत या मॅच मध्ये पप्पू रामगुडेने, आणि त्याचा फायदा नक्की झालाय. मागच्या मॅच मध्ये वेगवेगळ्या एंडने गोलंदाजी केली होती या दोन्ही गोलंदाजांनी. कदाचित मगाशी टीम मीटिंग झाली होती या टीमची, दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवलीची, त्याच्यामध्ये चर्चा झालेली असावी. संध्याकाळच्या सत्रामध्ये हवा थोडीशी विरळ होते, त्यावेळेला कुठेतरी एंड चेंज करून गोलंदाजी जर केली तर प्रभावी ठरू शकतात, आणि ते तसं झालंय. मितेशचा एंड चेंज केला, झहीर खानचा एंड चेंज केला. आता प्रभाव टाकलाय झहीर खानने. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा 1 विकेट. पहिल्या मॅचमध्ये थोडंसं महागडं षटक त्यांचंही राहिलं होतं. 24 बॉल 44 धावा, 11 ची सरासरी गाठायची आहे. हा बॉल जास्त विड्थ मिळाली, जागा मिळाली, स्वीपर कव्हरला पंच करत असताना बॉल सीमारेषा पालीकडे. 4 धावा मिळतील रईस कुरेशीच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग
कुरेशीची पाहायला मिळते. बॅकफुटला जात असताना एक चांगला पंच त्याने केला. स्वीपर कव्हरला 4 धावा वसूल केल्यात. हा देखील बॉल स्लॉट मध्ये होता. आता नक्कीच गॅप मध्ये काऊ कॉर्नरला फोडत बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक 2 चौकार रईस कुरेशीच्या बॅटमधून. थँक्यू डीचे. वेलकम बॅक. स्वागत आहे. 22 बॉल मध्ये आता 36 धावा करायचे आहेत. झहीर खानच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. ओव्हर द बॉलर रेट खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरच्या डोक्यावरून बॉल गेलाय. डीप मध्ये तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल. रईस कुरेशीच्या खात्यामध्ये एक सिंगल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24. 24 धावा. पहिल्या 3 बॉल मध्ये 9 धावा आल्यात या ओव्हर मध्ये. झहीर खान यांच्या स्ट्रायकिंग एंडला आता सचिन नाईक. उलटा खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बरोबर दोन्ही पायाच्या मधून बॉल गेलाय स्टंपच्या जवळून विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल झहीर खान यांचा. थोडीशी फ्लाईट दिली होती झहीरने या बॉलवर. एक डॉट बॉल येतोय. आता 20 बॉल आणि 35 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. 2 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावे लागतील झहीर खानला या मॅच मध्ये राहायचं असेल तर. हो, चांगला बॉल झहीरचा. ज्या ज्या वेळेला यॉर्करचा प्रयत्न झालाय सचिन नाईकच्या विरुद्ध त्या वेळेला कुठेतरी त्याच्यासाठी डोकेदुखी निर्माण झाली आणि त्या वेळेला तो बीट झालाय. 2 वाईड यॉर्करवर या फुलर लेनच्या बॉलवर तो सातत्याने बीट होत असताना पाहायला मिळालाय. सचिन नाईक एक मोठा खेळाडू आहे. नक्कीच धावा कराव्या लागतील. टीमची धावसंख्या 24. 24 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. परत एक वेळा उलटा फटका मारण्याचा प्रयत्न. इथेही फक्त एकच धाव मिळेल आणि अशा प्रकारे ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम आप्पा स्ट्रायकर सीबीडी नवी मुंबई या टीमची धावसंख्या 25. एक फलंदाज बाद. अविनाश रामगुडे नक्कीच एक मोठा खेळाडू आहे या टीमचा आणि आज चांगली बॅटिंग त्याने या मॅच मध्ये केली. कारण पहिल्या मॅच मध्ये थोडंसं अपयश आलं आणि त्याची बॅटिंगची झलक पाहायला मिळाली जिथे त्याने या मॅच मध्ये चांगलंच आक्रमण केलं परेश वालांत्राच्या विरुद्ध. जागेवर थांबून फटके. स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह सगळे चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सचिन नाईक त्याच्या समोर आला. बॉटम हँडचा वापर त्याच्या विरुद्ध त्याने खूप चांगला केला. धावा वसूल केल्या आणि चांगला खेळ करत असताना एक चांगलं टार्गेट सेट केलं पप्पू रामगुडेने. फुलटॉस बॉलवर देखील हा तडाखा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि एक बॉटम हँडचा वापर चांगला केला होता फुलर लेनच्या बॉलवर. हा तो फटका जिथे चौकार त्याने वसूल केला होता. चांगली बॅटिंग पप्पू रामगुडेची पहिल्या इनिंगमध्ये आणि त्याच्यानंतर सचिन नाईकने मारलेला तो षटकार जो या इनिंगमध्ये आला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा झाल्यात. चला 3 ओव्हरसाठी 13 मिनिटं घेतलेली आहेत. 14वा मिनिट सुरू झालाय आणि आता गोलंदाजीसाठी मितेश दरबार. फ्रंट लाईन सीमर कडून 4 ओव्हर टाकण्याचा प्रयत्न आहे कॅप्टनचा. हा पहिला बॉल मितेश दरबारचा जास्त बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल. या अगोदरच्या ओव्हरमध्ये मितेश दरबारने यॉर्करचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये यश आलं. एक षटकार जरूर आला होता फलंदाज सचिन नाईकच्या बॅटमधून. परंतु अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 33 धावा करायचे आहेत. 33 फ्रॉम 18. 18 गेंदे 33 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये. सचिन नाईक तयार. मितेश दरबारचा हा बॉल चांगलाच कापलाय. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह मारत असताना बॉलला पाठवले पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सचिन नाईकच्या बॅटमधून चौकार. चांगली बॅटिंग आता कॅप्टन सचिन नाईकची. हळूहळू त्याच्या धावसंख्येला आकार येतोय. 150च्या स्ट्राईक रेटने तो खेळताना दिसतोय. 10 बॉलमध्ये 15 धावा त्याने केल्यात. रईस कुरेशीच्या बॅटमधून देखील 7 मध्ये 12 आल्यात. आता 17 बॉलचा खेळ शिल्लक आणि 17 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू 29 धावा हे समीकरण असेल. पुढचा बॉल मितेश दरबारचा. स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे
नक्कीच पंचांकडे अपील केली. विकेट कीपरने अंपायरचा इशारा येतोय लेग बायचा. एक्स्ट्रा रन जाईल खात्यामध्ये. कौतुक करेन मी JP पॅनलच्या सर्वच अंपायरचं. चांगली पंचांची भूमिका सगळ्यांनीच पार पाडली आहे कालपासून आजपर्यंत. तेवढ्याच लेवलची स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे. वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून 40+ वेलफेअर असोसिएशनने लिजेंडचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग. बॉल हवेत आहे, स्ट्रेट हिट. वा काय फटका आहे. टायमिंग परत एक वेळेला प्रॉपर. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार यावेळेला रईस कुरेशीच्या बॅटमधून. थँक्यू. रईस कुरेशी अलीच्या बॅटमधून धावा येत आहेत. 15 बॉलमध्ये आता 22 धावा करायच्या आहेत. सचिन नाईकने गेअर बदलला, तर रईस कुरेशीने देखील गेअर बदलला. या मॅचमध्ये दबाव पूर्णपणे मितेश दरबारवर आहे. मागच्या मॅचमध्ये भरपूर धावा त्याने खर्च केल्या, तर याही मॅचमध्ये त्याच्या विरुद्ध कमालीची बॅटिंग होते. 15 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण असेल या मॅचमध्ये. इनफिल्डच्या वरून परत एक वेळा कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप मध्ये बॉल चाललाय. फंबल्ड होतोय क्षेत्ररक्षक. 2 धावा आरामात पूर्ण केल्या जातील. आता 20 धावा करायच्या. 14 बॉलचा खेळ शिल्लक. 14 चेंडू 20 धावा. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. या 2 बॉलवर जर एक मोठा फटका मारला रईस कुरेशीने तर मात्र हा सामना सोपा होईल टीम आप्पा स्ट्रायकरसाठी. हे 2 बॉल जर डॉट बॉल आले किंवा विकेट घेतली तर परत एक वेळा दबाव बनवू शकतो दीपक दादा प्रतिष्ठानचा या मॅच मध्ये. शॉर्ट बॉलचा वापर होता. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. स्वीपर कव्हर पासून येतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते. आता 13 चेंडू आणि 19 धावा करायचे आहेत आप्पा स्ट्रायकरला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. खूपच महत्वाचा सामना आहे, कारण मागचे सामने हारून हे संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. एक सामना पराभूत झालेले संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. त्याच्यामुळे इथे जिंकणं गरजेचं आहे. 13 चेंडू 19 धावा हे समीकरण. शेवटचा बॉल सचिनच्या समोर. मागे चांगलाच फिरवलाय बॉल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने एक टप्पा घेत बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक सचिन नाईकचा. हे षटक संपलंय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 44. 12 बॉल 15 धावांची आवश्यकता. अठरा मिनिटात 4 ओव्हर डिलिव्हर्ड केलेले आहेत गोलंदाजी करणाऱ्या टीमने दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवलीने. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 15 धावा. एकच विकेट गमावली आप्पा स्ट्रायकर. CBD या टीमने नवीन गोलंदाज अमर हातात बॉल सोपवलाय. अमर गोरे गोलंदाजीसाठी. 12 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण. या धावा डिफेंड करायचे असतील तर तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील, दबाव बनवावा लागेल. रईस कुरेशीचा हा फटका हवेत आहे. फिल्डर आहे तिथे. 2 प्रयत्न सुरू आहे. मितेश दरबार कडून कोणती चूक नाही. फलंदाज बाद. न्यू बॅटर केतन मेहर आता फलंदाजीसाठी.
पारगाव गावचा खेळाडू आता मैदानामध्ये उतरलाय. 11 बॉलमध्ये 15 धावा करायच्या आहेत. अजूनही सामना संपलेला नाहीये. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की इथून पलटवार होऊ शकतो, विकेट घ्याव्या लागतील. सचिन काहीसा तीच चर्चा करतोय. या मॅचमध्ये कधीही पलटवार होऊ शकतो. दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवलीचा. 11 बॉल 15 धावा हे समीकरण. एका बाजूला प्रशांत तडाके ओनर आहेत, दुसऱ्या बाजूला महेंद्रदादा मात्रे हे ओनर आहे टीमचे. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह खूप चांगला केला. एक्स्ट्रा कव्हरच्या गॅपमध्ये फिल्डर भरपूर वेगाने येत आहेत आणि सूर मारलाय. चांगला प्रयत्न, नो डाऊट टाळ्या वाजतात त्या प्रयत्नासाठी, परंतु बॉल सीमा पार येतोय. चौकार. अमित तापकीरने काय प्रयत्न तिथे दाखवला होता. शेवटच्या क्षणाला बॉल हाताला लागून गेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळाल्यात. हा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 49-49. 10 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन. 10 चेंडू 10 धावा. व एक चांगला अँगल बनवत असताना बॉल थोडासा आतमध्ये टाकलाय. 1 धाव मिळते सहज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सचिन नाईकचा, पण तो एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 9 चेंडू मध्ये 9 धावा करायच्यात. आप्पा स्ट्रायकर नवी मुंबई या टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. नऊ चेंडू आणि 9 धावा. सोपा सामना आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा विचार केला तर. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विकेट्स घ्याव्या लागतील, दबाव बनवावा लागेल, तो प्रयत्न करावा लागेल गोलंदाजी करत असताना अमितला. शेवटच्या क्षणाला शॉट चेक केला आणि बॉलला मिडविकेटला खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. एक वेगळा अंदाज सचिनचा पाहायला मिळाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाहिलं थोडासा दूर आहे शरीरापासून, लगेच फक्त दिशा दिली आणि राईट हँडेड बॅटर आहे त्याचा मिड विकेट. लेफ्ट हँडेड बॅटरचा कव्हर्स, त्या दिशेला बॉल गेला आणि शेवटी 2 धावा वसूल केल्यात. टीमची धावसंख्या 52-52. 8 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता. हलक्या हाताने पुष्करा कुशरा. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आरामात. दुसरी धाव देखील सचिन नाईक इथे कंप्लीट करताना दिसेल. अंडरआर्म क्रिकेट देखील सातत्याने सचिन नाईक खेळत असतो. चांगला फिटनेस राखलाय या टीम कडून. आणि आता 7 बॉलमध्ये 5 धावा करायच्या. शेवटचा बॉल या षटकातला. 7 चेंडू 5 धावा. आप्पा स्ट्रायकर पहिल्या मॅच मध्ये पराभव स्वीकारावा लागला, परंतु या मॅच मध्ये चांगला पलटवार त्यांनी केलाय. पहिला सामना पप्पू रामगुडेचाही संघ पराभूत झाला, म्हणजेच दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली. आणि या मॅच मध्ये नक्कीच अपेक्षा वाढल्या होत्या, परंतु परत एक वेळा तीच कहाणी गोलंदाजांची. मितेश दरबार याही मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला. दुसऱ्या बाजूला जहीरच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नव्हत्या. 7 चेंडू आणि धावा करायच्यात 5. धावा झाल्या 54-54. 7 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. अमर गोलंदाजीसाठी. फुलर लेनचा बॉल होता. हेलिकॉप्टर स्टाईलने खूपच चांगला फटका इथे सजवलाय. वाईड डिश लॉंग ऑनला. 1 धाव मिळेल. स्ट्राईक ठेवेल सचिन नाईक. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे टीम आप्पा स्ट्रायकर सीबीडी नवी मुंबई या संघाला. ट्वेल्थ मॅनने पाणी घेऊन जायचं लगेचच ग्राउंडमध्ये.
सहा बॉल मध्ये 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. हा कारनामा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी 2 वेळा केलाय. 6 पेक्षा कमी धावा डिफेंड करण्याचा संदेश सँडी आता गोलंदाजीसाठी. संदेश देवळेकर, सँडी आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. आज सँडीचा वाढदिवस देखील आहे आय थिंक. वाढदिवसाच्या दिवशी जर सामना जिंकून दिला तर नक्कीच एक मोठं गिफ्ट दिलं जाईल टीमसाठी. आणि पीटर सिडल हा असा गोलंदाज होता ऑस्ट्रेलियाचा ज्याने वाढदिवसाच्या दिवशी हॅट्रिक घेतली होती टेस्ट मॅच मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध. शेवटची विकेट ब्रॉड होता. त्यामुळे जर आज हा सँडीने सामना जिंकून दिला, इथून धावा डिफेंड केल्या तर मजा होईल. नेक्स्ट मॅच टॉस साठी उपस्थित राहायचंय. मिडीटेक रायगड आणि या मॅच मधला विजेता संघ. पहिलाच बॉल स्वीप केलाय, फिल्डर आहे, कॅचचा प्रयत्न आणि बॉल बाहेर. आणि हा षटकाराने सामना फिनिश. कॅप्टनने चांगली बॅटिंग केली. सचिन नाईकने 30 धावा केल्या षटकार मारून. ही मॅच इथे जिंकलेली आहे टीम आप्पा स्ट्रायकर सीबीडी नवी मुंबईने. अभिनंदन. थँक्यू डीजे. एक वेळा मॅच समरी पाहूया. 58 ला 5. सचिन नाईकने 1 विकेट घेतली. सचिन नाईकने 30 धावा केल्या. सचिन नाईक ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबर टॉस साठी देखील सचिन नाईक तुम्हाला उपस्थित राहायचंय. मेडिटेक रायगड आणि टीम आप्पा स्ट्रायकर सीबीडी बेलापूर दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा.